नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. हल्ल्यानंतर कुरुंदवाड पालिका ऍक्शन मोडवर, ठेकेदाराला नोटीस, 16 मोकाट कुत्री पकडली. कुरुंदवाड शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर अखेर नगरपालिका प्रशासनाने ऍक्शन मोडमध्ये येत कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावत तातडीने मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून आतापर्यंत 16 कुत्र्यांना पकडण्यात आले. ही कारवाई आसरा ॲनिमल वेलफेअर कंपनीच्या माध्यमातून राबवली जात आहे. दरम्यान गोठणपूर व गिरीश सिनेमा परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने नागरिक, बालिका तसेच जनावरांवर हल्ले चढवत धुमाकूळ घातला होता. या हल्ल्यात आनंदा किसाप्पा प्रधाने वय 60 आणि हेमा यादव वय 9 हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच 4 रेडके आणि 3 शेळ्यांच्या पिलांनाही या कुत्र्याने जखमी केलं होतं. या घटनेनंतर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. त्याची दखल घेत पालिकेने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावून तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. शहरातील विविध भागात सापळे लावून मोकाट कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सुरू असून पुढील काही दिवसात ती अधिक तीव्र केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.